गावी आणता आले तरी येत्या पिढ्या मायभूमीतच राहण्यासाठी सर्वांगीण विकासाचे आटोकाट प्रयत्न मंत्री नामदार गोगावले जनतेचे आभार मानण्यासाठी करणार आज वाढदिवस साजरा। तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरत, अहमदाबाद, मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल, महाबळेश्वरला रोजगारासाठी स्थलांतरित झाली आहे। तिकडे कोण काय करतंय, किती सुखी जीवन जगतंय याची कल्पना आपणास असून त्या जनतेला जरी पुन्हा गावी आणणं शक्य नसलं तरी कृषी विकासाद्वारे रोजगार संधी निर्माण करण्यासाठी धरण प्रकल्प, रस्ते, सरकारी अनुदानाच्या योजनांचा तळागाळातील व्यक्तींना लाभ मिळण्याकामी सर्वांगीण विकासाचे आटोकाट प्रयत्न येत्या पिढ्या मायभूमीतच राहण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करू असा विश्वास रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार जमीन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला। पोलादपूर इथं युवा सेना आणि सिद्धेश शेठ मित्रमंडळाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असता मंत्री नामदार भरतशेठ गोगावले बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर माजी राजीपराव उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, दापोली कृषी विभागाच्या रेपोली बीज अन्वीक्षा केंद्राचे डॉक्टर प्रशांत निगडे आणि पोलादपूर तालुका कृषी विभागाचे भरत कदम आदींसह भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तुकाराम केसरकर, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, उद्योजक रामदास कळंबे, नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे, सिद्धिविनायक सोसायटीचे दत्ता मोरे तसेच नगरसेविका व महिला पदाधिकारी तसेच युवा सेना पदाधिकारी संजय कळंबे व अन्य उपस्थित होते। या प्रसंगी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले आणि राजीपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांचा 1 जून रोजी वाढदिवस असल्यानं पूर्वदिनी दोन्ही नेत्यांच्या हस्ते केक कापून युवा सेनेनं वाढदिवस साजरा केला। प्रारंभी दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या रेपोली बीज अन्वीक्षा केंद्राचे डॉक्टर प्रशांत निगडे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास भात शेतीचं उत्पादन वाढेल अशी माहिती दिली। यावेळी कृषी पर्यवेक्षक भरत कदम यांनी शेतकऱ्यांनी संकरित बियाण्यांसह प्रक्रिया केलेल्या बियाणांचा वापर करून आर्थिक प्रगती साधण्याचं आवाहन केले। यावेळी राजीपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी सिद्धेश शेठ मित्रमंडळ आणि युवा सेनेच्या तरुणांनी शेतकऱ्यांना जगविण्याचा विचार स्वीकारला म्हणजे शिवसेनेचे संस्कार त्यांच्यावर झाल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे यांनी EKYC न केल्यानं 800 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अनुदानाची रक्कम उपलब्ध असूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याचं सांगून शेतकऱ्यांना सहकार्याचं आवाहन केले। यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांनी भाषणात पुढे बोलताना युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी लोकोपयोगी कामं केली आहेत ते पाहता शिवसेनेचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी योग्य काम करत असून अशा प्रकारच्या कामांसाठी आपण नेहमीच सहकार्य करू अशी ग्वाही दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे यांनी केले। या प्रसंगी सुमारे 500हून अधिक शेतकऱ्यांना सुवर्णा व तिलक कोलम जातीच्या तांदूळाच्या बियाण्यांचं मोफत वाटप करण्यात आले। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपले मंत्री 100% पास झाले, त्यांचा 1 नंबर आलेला आहे। आता ही झाली जनजागृती, परंतु कृतीमध्ये पुढचा 150 दिवसाचा कार्यक्रम जो दिलेला आहे त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत आपल्याला ज्या योजना आहेत त्या पोहोचवायच्या आहेत त्याचा पहिला पाठ जो आहे तो आज या ठिकाणी युवा सेनेने सुरू केलेला आहे की उद्या शेतकऱ्याला जे अन्न पिकतो, जो अन्नदाता शेतकरी आपण म्हणतो, या देशाचा कळा म्हणतो, ते शेतकऱ्याची पेरणी मध्येच पाऊस अवकाळी सुरू झाला, कधी न झाला अशा प्रकारचा पाऊस 15 दिवस अगोदर सुरू झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होते, आमचा पेरणी होते की नाही होते या चिंतेमध्ये होते। आता पाऊस उघडलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना काय द्यावं तर बियाणं द्यावं ही संकल्पना तरुण पोरांनी युवा सेनेने, म्हणजे मला एक आनंद वाटला। हे कार्यक्रम बियाणे वाटपाचा आम्ही आयुष्यभर करतोय 35 वर्षे, पण आमच्या तरुणांच्या डोक्यात ही संकल्पना आली म्हणजे त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं आम्ही आहोत याची जाणीव झाली, त्यामुळे निश्चितपणे हे भात चांगल्या प्रकारे उगवेल। आज या तालुक्यामध्ये अनेक समस्या आपल्या आहेत ज्या आपण अनेक वेळा आम्ही आश्वासित केलेल्या आहेत। आता इथून गेल्यानंतर आम्ही पोलादपूर ग्रामीण रुग्णालय आपण सगळे तिकडे जाता OPDला त्याची दुरावस्था झाली होती, त्याचं उद्घाटन चांगलं सुसज्ज असं 1 कोटी रुपये खर्च करून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाची OPD इथे डेंटल क्लिनिक म्हणजे दातांचं हे तिथं मशिनरी आणलेलं आहे, तुमचे एक्सरे मशिनरी आहे, ब्लड चेकिंगच्या मशिनरी आहे, त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा आता या ठिकाणी मंत्री महोदयाच्या हस्ते होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये माझी विनंती सगळ्या शेतकरी बांधवांना, आमची तरुण कंपनीला बियाणं वाटणं म्हणजे झालं नाही, ज्या शेतकऱ्यांच्या योजना आहेत 252 योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला
5 लाखाची विहीर मिळणार आहे. प्रॉब्लेम आपल्याकडे फक्त एकच आहे, तो आम्ही तहसीलदारांनी डिपार्टमेंटशी बोललोय की आपल्याकडे 4 भावांच्या नावावरती जागा आहेत, गावामध्ये वहिवाटीमध्ये पण वाटलेल्या आहेत, परंतु त्या अधिकृत जागा नसल्यामुळे एक भाव संमती देत नाही. तर त्याच्यावरतीही आम्ही प्रश्न तुमच्या मदतीने मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये सोल्युशन काढलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हजारो विहिरी वैयक्तिक एका विहिरीला 5 लाख रुपये मिळतात. 2.5 हेक्टर आपल्या शेतामध्ये बऱ्याच लोकांनी रानावरची शेती सोडलेली आहे. बांबू लागवड या आजच्या व्यासपीठावरील आणि आमचे डॉक्टर यांनी जे आमच्यासाठी जी सेवा घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तरी आज आमच्या डॉक्टरांनी आम्हाला एक सजेशन दिलं, शेती कशी करावी, पेरणी कशी करावी, चांगली माहिती दिली, उत्तम माहिती दिली. परंतु जो गादीवाफा म्हणतात, म्हणजे आम्ही इकडे त्याला वंडा बोलतो, वंडा, तो गादीवाफा आम्हाला करू शकत नाही आम्ही शेतामध्ये. कारण तो गादीवाफा केला तर आम्हाला ते रोप आहे ते उपटताना आम्हाला पाण्याची गरज भासेल, ते पाणी आम्हाला तेवढं मिळू शकत नाही. कारण तेवढं पाणी जर ठेवलं शेतामध्ये आम्ही, तर आम्हाला जो लावणीसाठी जो आमचा जो चिखल म्हणतो आम्ही त्याला, जे नांगरणी करतो त्याला चिखल करतो, ते चिखल करता येणार नाही. आणि तो जर चिखल योग्य जर नसेल तर आमचं शेत ते रोपं किंवा जे पीक आहे ते आमचं कमजोर होतं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आपल्या केंद्र तिथे कार्यरत आहे. आता आपल्या विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी भात पिकासाठी बरेच असे वाण शोधून काढले. 30-35 वर्ष आहेत आपले व्हरायटी आपल्या पास केले आहेत. त्याच्यासोबतच त्याचं काही लागवड तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. खत व्यवस्थापनाच्या भरपूर चांगल्या अशा शिफारसी झाल्या आहेत. शेतकऱ्यांची अडचण आहे तण नियंत्रण कसं करावं त्याच्या पण शिफारसी आपल्याकडे आहे. रोग व्यवस्थापन असेल तर या ठिकाणी मी सगळ्या मुद्द्यांना इथे हात घालणार आहे. काय होते, मगाशी मी आल्या तिथे कोटेकर एक शेतकरी होते, आता इथे उपस्थित आहेत का, त्यांची माझी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आहे सर, त्यांना म्हटलं मी तुम्ही कशा पद्धतीत काय म्हणजे राब बांधण्याची प्रक्रिया तुमची अजून चालूच आहे का? सगळे राब भाजतात ना, काय अवघड आहे, सोपं आहे, खर्चिक आहे, एकदम चांगलं आहे? काय आहे, माझी अशी सगळ्यांना विनंती राहील आणि थोडंसं आव्हान असं राहील की राब भाजण्याची प्रक्रिया तेवढी फायदेशीर नाहीये, कष्टप्रद आहे, वेळखाऊ आहे. घरातली माणसं उपलब्ध असतील तर शक्य आहे, पण घरातल्या माणसांचा कोणी हिशोबात खर्च धरणार नाही. 500-600 रुपये रोज झालाय. त्यांना म्हटलं किती क्षेत्रावर लागवड करताय? नर्सरी, रोपवाटिका. माननीय मंत्री महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उभा आहे. खरं तर हे कोल्हापूर तालुक्याचं भाग्य की असं जनमानसामध्ये उभा राहणारा एक साधा माणूस आज मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची भूमिका सर्वात देशामध्ये मांडतो. म्हणजे स्तुतीचा पाठ बाजूला ठेवला तरी असा साधा माणूस तुम्हाला भेटणार नाही हे मी अगोदर सांगतो. आणि ही गोष्ट खरी कशावरून आहे तर त्याच्या कामाच्या पद्धतीवरून आहे. सरांच्याकडे जे खातं दिलेलं आहे शासनानं त्याचा जीव तोडून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत त्याचा लाभ जाईल याचा प्रयत्न मंत्री महोदय करतायत आणि प्रशासन म्हणून आम्ही करतोय. मी इथं 2 गोष्टी मांडण्यासाठी साहेब उभा आहे. आता मुद्दा मांडला त्यांनी जिवंत सातबाऱ्याचा. ही फार मोठी शोकांतिका आहे की महसूल प्रशासन या बाबतीत फारच बदनाम आहे. म्हणजे माझ्या मायबापाचं नाव आहे सातबाऱ्यावर आणि आता लेकरांचे नाव चढवायचे तरी एवढ्या वेळा हेलपटे मारायला लागतात आणि काय करायचं हे कळत नाही. आणि तहसीलदार काही सगळ्यांना भेटत नाही, किती वेळा भेटणार. त्यामुळे माझे सर्वांना असं आव्हान आहे की तुमचे जे वारस नोंदी राहिल्या असतील किंवा चुकीच्या नोंदी झाल्या असतील त्या अनुषंगाने तुम्ही तहसील कार्यालयात एक 5 रुपयाचं तिकीट लावून एक साधा अर्ज द्या, तलाठ्याकडे द्या, मंडळाधिकाऱ्याकडे द्या, कुणाकडे द्या, त्याच्यावर कारवाई करायची जबाबदारी माझी. याच्यामध्ये एकच मुद्दा असा आहे की तुमच्या घरातली भांडणं मिटवून फक्त माझ्याकडे या. नाही म्हणजे मी त्याच्यापुढे मी जाऊ शकत नाही, तर कोर्टाचे चक्र मला मारायला लागते. तुम्ही वाद मिटवा माझ्याकडे या, ज्यांचं सरळ आहे सरळ. मी म्हणतो 100 अर्जापैकी 50 अर्ज सरळच आहे, तर तुम्ही ते या माझ्याकडे, ते आपण पहिल्यांदा करून घेऊ.
दुसरा मुद्दा, गेले 3 वर्षामध्ये अशी 800 लाभार्थ्यांची यादी माझ्याकडे आहे ज्यांनी ई-केवायसी केलेलं नाही. आता ई-केवायसी हा शब्द जरा जड आहे, म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर तुमचं ज्यांचं नुकसान झालंय 2-3 वर्षामध्ये आणि ज्यांच्या पंचनामे झाले त्यांच्या यादीमध्ये नाव आलंय पण ज्यांना पैसे मिळाले नाही, मग काय करायचं आहे, त्याचा एक विके नंबर म्हणून एक नंबर येतो जो आपण सीएससी सेंटरला दिलेला आहे, तलाट्याकडे दिलेला आहे. तो नंबर घ्यायचं, सीएससी सेंटर मध्ये जायचं आणि ई-केवायसी करून घ्यायचं. त्याला म्हणायचं हा माझा विके नंबर, किंवा त्याच्याकडे म्हणा माझं गाव आहे, माझा विके नंबर आहे का बघ, असेल तर तुमचं तो ई-केवायसी करून देतो. असे 800 खातेदार आहेत. गेले 1 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय. सर, आमची शोकांतिका दुसरी अशी आहे की माझ्या तालुक्यातला माणूस पुणे, मुंबई आणि सुरतला आहे. त्याच्याकडनं ओटीपी घ्यायचं म्हटलं, आता पीएम किसानची ई-केवायसी, पीएम किसानचं आपल्याला काम चालू आहे. आपल्याकडे अजून ऍग्रिस्टॅकचं काम चालू आहे, शेतकऱ्याची नोंदणीचं चालू आहे. तो ओटीपी ज्या मोबाईल नंबरला जातो तो माणूस बसलेला असतो सुरतमध्ये, मग त्याला फोन करा, ओटीपी घ्या. आता ह्यात शंका काय तयार होती, माझ्या मोबाईल मध्ये आलेला ओटीपी मी का द्यायचा, अशा भीतीपोटी बऱ्याच जण ओटीपी देत नाहीत आणि त्यांचं ते ई-केवायसी होत नाही, किंवा पीएम किसानचं काम होत नाही, किंवा ऍग्रिस्टॅकचं काम होत नाही. तर माझी सर्वांना अशी विनंती आहे, मी सगळ्या ग्रुपवरती यादी शेअर करतोय तुमच्या, तर त्या शेतकऱ्यांची नावं त्या यादीमध्ये असतील तर तो विके नंबर घ्यायचा आहे आणि ई-केवायसी करून घ्यायची आहे. प्रशासन यापूर्वी मदत कसं वाटत होतं, तो वाट वेगळा. आता मदत डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार आहे. त्यामुळे मध्ये कोण आहे का, नाही, डायरेक्ट ई-केवायसी करायचंय आणि तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. फक्त यादीमध्ये त्या 800 सगळ्या अनेक वेगवेगळ्या योजना आहेत की त्यातून तुम्हाला समृद्धीकडे कसं न्यायचं, आमचे सगळे अधिकारी वर्ग आहेत ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. फक्त थोडं मनावरती घ्यायला पाहिजे. आणि नवीन आता गुरु नाही सांभाळत आपण, त्याच्यापूर्वी प्रत्येकाच्या घरी एक तरी बैल जोडी, रेड्याची जोडी, प्रत्येकाच्या घरी स्वतःच्यासाठी दुधासाठी गाय किंवा म्हैस. आज आम्ही पिशवीशिवाय दूध आणत नाही, तर आता कोणाकडे राहिलेलं आहे. पिशवीच्या दुधामध्ये किती खरं आणि किती खोटं आहे त्या माझ्या सामान्य लोकांना नाही कळणार. एकच उदाहरण देतो, पूर्ण देशाला 50 कोटी लिटर दूध लागतं. भारत देशाला जे काय 140 कोटी जनता आहे त्याच्यामध्ये 50 कोटी दूध लिटर दर दिवसाला का. आणि मग आमच्या देशामध्ये दूध उत्पन्न किती होतोय, 35 कोटी लिटर. मग 35 कोटी लिटर जर दूध उत्पन्न होत असेल तर मग 15 कोटी लिटर दूध येतोय कुठून. मग आता पूर्वी थोडं पाणी टाकायचं घ्यायचं आपण समजू शकत होतो, पण आता नेमकं काय वापरताय, किती लोकांना यातलं माहिती आहे मला सांगा बरी, की आता काय काय नेमकं वापरताय दूध भेसळमध्ये. पहिलं तर युरिया खत, दुसरी निरमा पावडर जी कपडे धुतो आपण ती, त्यानंतर पाम तेल, त्याला चिकटपणा थोडा येतो, पिवळसरपणा येतो. जे दूध आपण गरम केल्यानंतर आपलं प्युअर दुधाची जशी वरती शाय आणि हे जे निर्माण होतं. मग तुम्ही आम्हाला सांगा कशी आमची मुलं सुदृढ होणार. पूर्वी तुम्ही 100 वर्ष जगले असेच का, तेव्हा दही होतं, दूध होतं, ताक होतं, लोणी होतं, तूप होतं, ह्याच्यावरतीच आपलं चालायचं. काहीतरी अपघात झाला, मोठं हे झालं तरी ते हॉस्पिटलला नेऊन 1-1 महिने ठेवायला लागत नव्हतं. झाड पाळ्याचं औषध पिळलं तरी त्या जखमेवरती जखम बरी होत होती. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करणार आहोत की नाही. आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे, आता काही आमची ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत की जर तुम्ही बघायला सांगितलं, जर बांबू लागवड केली आपण तर त्याला 7,04,000 रुपये मिळतात 1 हेक्टर, म्हणजे 2.5 एकरला. 3 वर्ष त्याची जोपासना करायची, त्याच्यामध्ये हे 7 लाख रुपये तुम्हाला आम्ही देणार. 4 वर्षानंतर तो बांबू मोठा होतो मानग्याचा, तो नंतर तुम्ही तुमचा तोडून विकायचा आहे. तुम्हाला पदरचं काय लावायचं नाही ना, थोडी मेहनत आहे, त्याला पण मोबदला आम्ही देतो. त्यानंतर तुम्हाला जर आंब्याची झाडं म्हणजे फळझाडं लावली तर जवळजवळ मला वाटतं 1.5 लाख रुपये ते आम्ही देतो. फुलझाडाला वेगळे पैसे देतो, विहीर बांधायला देतो, जलकुंभ देतोय. म्हणजे अनेक योजना त्या केवळ माझ्या शेतकऱ्यांसाठी आहेत, हे आपल्या खात्यातून. मग तुम्हाला अडचण काय आहे, थोडं मनावरती घ्या. तुम्हाला समजा आता बैल रेडा सांभाळायला नाही जमत, तुम्हाला जो ट्रेलर देतो, पॉवर टेलर येतो की जेणेकरून तो नवीन नांगरतो, चिखल करतो, सगळं करतो. मग ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा विचार करा, तरच तुमची पुढची पिढी इकडे टिकल. अन्यथा पोलादपूर तालुका जो काही कमी होत आला, आता आम्ही धरणं बांधतोय,
बंधारे बांधतोय हे कोणासाठी? तुमच्याचसाठी. पाणी नाही आम्हाला समजत होतं, म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करतोय की चांगली मोठी धरणं झाली, येणाऱ्या सगळ्या खालच्या गावांना पाणी मिळतंय. आता बंधारे बांधले, पाणी उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला मिळालं काही बंधाऱ्यांमध्ये, काही ठिकाणी थोडीशी अडचण आली, त्याची आपण व्यवस्थित दुरुस्ती करूया. आज जे आमच्या युवा सेनेने बियाण्याचं वाटप केलं, त्याच्या अगोदर जत्रेमध्ये पाणी वाटपायचं काम केलं ह्या युवा सेनेने. त्यानंतर मध्ये संभाजी महाराजांचा छावा पिक्चर आपण आतापर्यंत ऐकत होतो की संभाजी महाराजांचे काय हाल झाले असतील, ते काय केले, कसे केले, तर त्याच्या त्या पूर्ण चित्रफितीमध्ये आपण पाहिलं की केवळ या देश देव धर्मासाठी पूर्ण अंगाची चामडी सोडून घेतली, नखं काढून दिली, जीभ कापून दिली, परंतु धर्म बदलला नाही आहे. आणि तो पिक्चर बघितल्यानंतर आपल्या डोळ्यातून अश्रू तर येतातच,